श्री प्रणवजी जनार्दन पटवारी यांचा परिचय मी आपणास करून देतो। प्रणवजी बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी राहतात। त्यांचे पिताश्री आदरणीय स्वर्गीय श्री जनार्दनजी पटवारी हे त्या परिसरातील अत्यंत श्रेष्ठ आणि समर्पित संस्कृत शिक्षक आणि भक्त म्हणून परिचित होते। स्वतः प्रणवजी उत्तम कवी आहेत, लेखक आहेत आणि प्रबोधनकार आहेत। त्यांनी संस्कृतमध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे। ते नेट उत्तीर्ण आहेत आणि आता संस्कृत साहित्यातच ते PhD करीत आहेत। मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत असलेले परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज जे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत आणि ज्यांचा श्री ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, वेद, पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र सर्वच धर्मग्रंथ, संत साहित्य यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि भारतातील सध्या असलेल्या प्रकांड पंडितांमध्ये ज्यांची गणना होते असे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी यांचा प्रणवजींना अनुग्रह प्राप्त आहेत। आणि त्यांच्या परिचयात हे लिहिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्या अत्यंत जवळच्या कृपापात्र शिष्यांपैकी प्रणवजी एक आहेत। प्रणवजी गेली अनेक वर्ष श्रीमद भागवत आणि श्रीराम कथा त्यांच्या अनेक ठिकाणी होत असतात। परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरींच्या सान्निध्यात ऋषिकेश येथे होणाऱ्या प्रतिवर्षी संपन्न होणाऱ्या गीता साधना शिबिरात गेली 17 वर्ष ते प्रशिक्षक म्हणून सेवारत आहेत। मराठी भाषेसह हिंदी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे। त्यांनी अनेक छंदोबद्ध कवितांची व स्तोत्रांची रचना केलेली आहे। अनेक नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे। महाकवी कालिदासाच्या मेघदूत या खंडकाव्यावर त्यांचं संगीत नाटकाचं लेखन पण त्यांचं झालेलं आहे आणि त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग झालेले आहेत। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत। नागपूरच्या साहित्य विहार संस्थेचा युवा संस्कृत कवी पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। त्यांचं भरपूर मोठं साहित्य प्रकाशित आहे। आपणास प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरचं गीत रामायण माहिती आहे, तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर गीत विनायक हे त्यांचं गीतमय चरित्र त्यांनी लिहिलंय आणि त्याचेही अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी जो अफजल खानाचा वध केला होता त्याच्यावर शिवप्रताप नावाचं त्यांचं खंडकाव्य आहे। त्यांचं लेखन आणि हे गीत आणि निर्मिती हे सतत गेली अनेक वर्ष चालू आहे। आज ते आपल्याकडे पुण्यानिमान परमभागवतान स्मरामी या विषयावर बोलणार आहेत। मित्रांनो, आपण रोज परंपरा म्हणतो, सद्गुरु परंपरा, आणि त्यात प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, आलभ्याम, रुग्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, बिभीषण या सगळ्यांचं आपण स्मरण करतो आणि म्हणतो की पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी। तर ही परम भागवत, भागवत म्हणजे भक्त, ही या भूतलावरचे परम भक्त आहेत, ही जी आपण नावं घेतो ती, आणि आपण रोज त्यांचं स्मरण करतो कारण त्यांनीच दाखवून दिलेल्या भक्तीच्या मार्गावर आपल्याला पण चालायचंय। पण ह्या सगळ्यांचं चरित्र आपल्याला माहित असतंच असं नाही आणि या सगळ्यांचं चरित्र खूप प्रदीर्घ आहे, पण अल्पसं का असेना आपण तो चरित्र आता प्रणवजींच्या मुखातून ऐकणार आहोत। आणि या भक्तांनी भक्ती केली म्हणजे नेमकी काय केली आणि आपल्याला त्यांच्या भक्तीमधनं शिकण्यासारखं काय आहे आणि का ते परम भागवत झाले हे आपल्याला प्रणवजी समजून सांगणार आहेत। आज आणि उद्या 2 दिवस या सर्व जगातील सर्वश्रेष्ठ भक्तांचं चरित्र ते आपल्याकडे उलगडून दाखवण्यासाठी आलेले आहेत। मी प्रणवजींचं आपल्या सर्व साधकांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि परमपूज्य सद्गुरूंना प्रार्थना करतो आपण पीठातर्फे आदरणीय प्रणवजी पटवारी यांचं स्वागत करावं।
नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं। नमो गोविंददेवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज परमपूज्य ब्रह्मलीन रुकडीकर महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या सोहळ्यात सर्वप्रथम तर मला इथं आज बोलण्याची, ही सेवा करण्याची जी संधी मिळाली ती मला वाटतं श्री महाराजांची अकारण कृपा आहे। कारण आपण इतर कुठल्या तरी शास्त्राचा अभ्यास करणं, त्यावर बोलणं, साहित्यशास्त्र असेल, व्याकरण शास्त्र असेल, अनेक आपल्याकडे शास्त्र आहेत, अनेक विषय आहेत, ते वेगळं। पण संतांच्या वरती बोलणं, संतांच्या तपोभूमीमध्ये किंवा अशा पवित्र ठिकाणी येऊन बोलणं, भक्तीविषयी बोलणं, हे केवळ संतांच्या कृपेमुळे असतं आणि त्यांच्या कृपेसाठी असतं। दोन्हीकडे कृपाच आहे। त्यामुळं सुरुवातीला असं मलाही वाटत होतं की आपण इथं येऊन काही विषय मांडणं, त्या विषयावर आपला मुळात आधी अधिकार असला पाहिजे, तेवढा व्यासंग असला पाहिजे। विद्वानांच्या सभेमध्ये साधकांच्या समोर बोलत असताना तेवढं त्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे। पण जसं मी म्हणालो, संतांच्या विषयी बोलत असताना आपण आज भगवत भक्तांच्या विषयी चर्चा करणार आहेत आणि ती केवळ त्यांच्या कृपेनं शक्य होते। इतर कुठलेही विषय आपण त्याचा अभ्यास करून त्यावर बोलू शकतो, पण माझ्यासमोर ज्ञानेश्वरी आहे। आता समजा ज्ञानेश्वरीवरती बोलायचं आहे तर ते कित्येक वर्ष काय, कित्येक जन्म अभ्यास करून सुद्धा शक्य नाही। वक्त्याच्या फक्त मांडीवर तो ग्रंथ असून चालत नाही, तो वक्ता त्या संताच्या मांडीवर बसलेला असला पाहिजे, तेव्हा ते बोलणं शक्य होतं। आणि म्हणून मला माऊलींचीच ओवी आठवते, बालक बापाचे ताटी रिघे आणि बापा तेच जेवू लागे, मग तोही संतोष लेनी वेगे मुखची ओढवी। माऊली म्हणतात, जसं एखादं बाळ आपल्या वडिलांच्या जवळ जेवायला बसतं, त्यांच्या ताटामध्ये काही पदार्थ असतात, काही त्यातलीच काही भाताची शीतं आपल्या हातात घेतं, कशी बशी ती वडिलांच्या मुखापर्यंत नेतं, त्यातली काही खाली पडतात, एक दोन त्याच्या बोटाला राहतात, पण ते आपल्या वडिलांना भरवतं। आता त्या दोन शीतांनी त्या बापाचं पोट भरणार नाहीये, किंवा ती शीतं कदाचित त्या बापाच्या ओठापर्यंत सुद्धा पोचणार नाहीयेत, पण तोही संतोष लेनी वेगे मुखचीव। माऊली म्हणतात, पण त्या बापाला ते आपल्या त्याच्या ते भरवण्याचं कौतुक इतकं असतं। संत तसे असतात। आता आपलं त्यावरचं विवेचन किती कसं असेल ठाऊक नाही, कितपत आपण त्या विषयापर्यंत पोचू शकू ठाऊक नाही, पण संतोष लेनी वेगे मुखची ओढवी, ही संतांची कृपा आहे, त्यांना ते प्रिय आहे। आणि म्हणून त्यांच्या कृपेसाठी आपल्याला हे चिंतन करायचं आहे। आपण सर्वजण खरं तर खूप भाग्यवान की या पवित्र स्थानी
हे चिंतनही करतो आहोत म्हणून, आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा आपण करतोय. सकाळी सहज बोलताना आत्ता ज्यांनी परिचय करून दिला जे आमच्या माजलगावचेच आहेत, डॉक्टर आनंदजी मानधने, त्याने एका शब्दात सांगितलं की इथं आल्यानंतर काय वाटतं. ते म्हणाले हे आमचं माहेर आहे, या पलीकडे बोलण्यासारखं नाही काय, हे माहेर आहे. आणि माझी पण खरं तर भावना यापेक्षा वेगळी नाहीये. कारण माझे सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज हे जेव्हा मंत्रदीक्षा देतात तेव्हा ते आपल्या प्रत्येक अनुग्रहित शिष्याला हेच सांगतात की आपल्या सगळ्यांचे गुरु ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते या मंत्राचा जप सुद्धा करवून घेतात. सर्व देव देवी स्वरूपाय सर्व समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजाय नमः. आणि आपण सर्वजण या माऊलींच्याच परंपरेतले आहोत. त्यामुळे खरं तर इतर कुठे गेल्यानंतर जी बोलण्याची सुरुवात असते त्यामध्ये आधी संयोजकांचे आभार, इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद, ते धन्यवाद, आभार, कृतज्ञता हे सगळे शब्दच मला इथं आल्यानंतर विसरायला झाले. कारण आल्यापासून ज्या प्रकारची आपुलकी, जशी जवळीक इथं आल्यानंतर वाटते ती काही वेगळी आहे. ज्या श्लोकावर आपल्याला चिंतन करायचं आहे, जसं की आता ज्याचा उल्लेख झाला, ज्या श्लोकाचा, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. ही 14 नावं आहेत जी आपली नेहमीच्या म्हणण्यातली असतात, ज्यांचा उल्लेख परम भागवत असा केलेला आहे. आता मुळात फक्त 14च परम भागवत आहेत का? खरं तर असं नाहीये, असण्याचं कारण नाही. कारण भागवतात सुरुवातीलाच भगवंताच्या अवतारांविषयी जेव्हा प्रश्न विचारला गेला, शौनकांनी विचारलं, त्यांचंही नाव आहे याच्यामध्ये, या यादीमध्ये. शौनक महाराज विचारतात की भगवंताचे अवतार किती आहेत? तेव्हा सूत महाराजांनी जे उत्तर दिलं, अवतारा ह्यसंख्येया, अवतार असंख्य आहेत. आणि संत आणि भगवंत याच्यामध्ये अंतर नाहीये. संत सुद्धा भगवंताचे एक प्रकारे अवतारच आहेत, म्हणून तेही अनंत आहेत. आणि ते या श्लोकात सुद्धा सांगितलंय. विभीषणादीन असा शब्द आलाय शेवटी, म्हणजे प्रल्हादापासून विभीषणापर्यंत सगळ्यांची नावं घेऊन शेवटी इत्यादी असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हे आणि अन्य सगळे, त्या सर्वांना आपण नमस्कार करतोय, सर्वांचं स्मरण करतोय, असाच याच्यामध्ये भाव आहे. आणि आणखीन एक गोष्ट, सुरुवातीला या श्लोकाचं चिंतन करत असताना मला असं वाटू लागलं की यामध्ये काही क्रम अपेक्षित असला पाहिजे का? कारण बरेच कार्यक्रम आपण पाहतो, त्यातल्या त्यात राजकीय कार्यक्रम पाहतो, ज्यात बोलणं असतं 4 वाक्यांचं, पण नावं 50 घ्यावी लागतात आणि ती सगळी घ्यावीच लागतात आणि ती विशिष्ट क्रमानेच घ्यावी लागतात. एखादं नाव सुद्धा मागे पुढे होऊन चालत नाही. पण या भक्तांमध्ये असं असण्याचं काही कारण नाही. कारण अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिः. बरं, यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर असं काही दिसत नाही आपल्याला. यातलं प्रत्येक नाव, प्रत्येक व्यक्तिमत्व हे एक प्रकारे चिंतनीयच आहे. त्यामुळे जसं श्लोकाचा अन्वय लावत असताना आपण आपल्या चिंतनाच्या पद्धतीनं
त्या श्लोकातले शब्द जुळवून घेतो, तसं आपण बोलण्याच्या ओघात यात जशी जशी जुळणी होईल तस तसं चिंतनात पुढे जाऊ. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की यापैकी प्रत्येकाचं नाव घेत असताना, म्हणजे नेहमी हे सांगितलं गेलंय, गीतेमधली भक्तांची लक्षणं असोत किंवा ज्ञानाची लक्षणं असोत, स्थितप्रज्ञाची लक्षणं असोत, ही सगळी संतांची लक्षणं आहेत आणि साधकांसाठी ती साधनं आहेत. उदाहरणार्थ जसं गीतेमध्ये 12व्या अध्यायात अद्वेष्टा सर्वभूतानाम आणि सगळी लक्षणं जी भक्तांची सांगितली, किंवा अमानित्व अदंभित्व आदी सगळी जी लक्षणं सांगितली गेली ज्ञानाची, या सगळ्यांचा आपल्याला विचार करायचा असतो आणि त्यानुसार स्वतःला घडवायचं असतं. एक निश्चित क्रम जो आपल्या सद्गुरूंनी घालून दिलाय आणि सगळ्या संतांच्या मुखातून आपण जे ऐकतो त्यानुसार ती साधना आपल्याला करायची असते. पण संतांच्या दृष्टीने हे स्वाभाविक आहे. जसं कुणाचाही द्वेष करायचा नाही, कुणाचाही मत्सर करायचा नाही, शांत वृत्ती धारण करायची, हे आपल्याला ठरवून आपल्या मनाला सांगावं लागतं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे हे आपल्या मनाला आपल्याला सांगावं लागतं. म्हणून ते आपल्यासाठी साधन आहे. पण संतांचे पाय जिकडे जातात तो भक्तिपंथच आहे. त्यांचं मन जिकडे जातं, काय सुंदर श्लोक आहे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरूंचे चरण पाहून त्यावर मस्तक ठेवायचं ही साधकाची अवस्था आहे. मी जिथे मस्तक ठेवतो तिथे सद्गुरूंचे पायच आहेत, दुसरं काही असूच शकत नाही. ही सिद्धाची अवस्था आहे, ही संताची अवस्था आहे. आणि या सगळ्या परमभागवतांचं स्मरण करण्याचा सुद्धा उद्देश अगदी हाच आहे की त्यांचं ते भगवंताचं प्रिय असणं हे आपल्यामध्ये कुठेतरी झिरपत जावं. आणि अगदी यातलं जे पहिलं नाव आहे ते प्रल्हादाचं आहे. श्रीमद भागवतामध्ये आपण सर्वांनी कथा तर ऐकलेली असते. जेव्हा प्रल्हादाच्या कथेचा प्रसंग येतो, सुरुवात अशी होते की देवर्षी नारदांचा आणि युधिष्ठिरांचा संवाद सुरू आहे. आणि युधिष्ठिराने प्रश्न विचारला की भगवान नेहमी देवांच्या बाजूने का असतात, त्यांना तर सगळे समान आहेत, असा तो प्रश्न आहे. सगळी कथा सांगत बसत नाही. पण यावर जे देवर्षी नारदांनी उत्तर दिलं, त्या उत्तरात त्यांनी प्रल्हादाचं चरित्र सांगितलं. आणि सर्वप्रथम मला आपलं लक्ष जे वेधायचंय ते देवर्षी नारदांनी बोलण्याची सुरुवात करत असताना प्रल्हादासाठी जी विशेषणं वापरली तिकडे आपण पाहावं. तस्मिन महाभागवते महाभागे महात्मनी, हे देवर्षी नारदांचे शब्द आहेत. प्रल्हाद कसे आहेत? महाभागवत आहेत, महाभाग आहेत आणि महात्मा आहेत. आणि हे कोण म्हणताय? हे देवर्षी नारद म्हणतायत. बऱ्याचदा स्तुतीमध्ये जे शब्द उच्चारलेत त्याला महत्व नसतं, ते कुणाच्या मुखातून आलेत याला महत्व असतं. स्तुती करणारे पुष्कळ असतात. वास्तविक देवर्षी नारद हे प्रल्हादांचे गुरु आहेत. हिरण्यकशिपूची पत्नी जी कयाधू आहे, तिच्या उदरामध्ये प्रल्हाद असताना देवर्षी नारदांनी तिला जे काही सांगितलं, जो उपदेश केला, तो सगळा या प्रल्हादांनी ग्रहण केलेला आहे. त्या अर्थी देवर्षी नारद हेच त्याचे गुरु आहेत. पण प्रल्हादाचे हे गुरु आपल्या शिष्यासाठी हे सगळे शब्द प्रयोग करतायत. हा महाभागवत आहे, हा महात्मा आहे. आणि या गर्भसंस्कारांमुळे जन्मजात एक वृत्ती प्रल्हादांची भगवंताच्या दिशेनं वाहणारी होती.
शेवटी भक्ती म्हणजे काय? अन्य बाकीच्या सगळ्या बाह्य गोष्टींना कुठल्याही संतांनी महत्व दिलेलं नाहीये. आपण कुठलं साधन करतो हे आपापल्या रुचीनुसार ठरतं, त्यानुसार ते वेगवेगळं असू शकतं. पण मुळात माझ्या वृत्तीचा प्रवाह भगवंताच्या दिशेनं आहे की नाही हा भक्तीचा खरा निकष आहे. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्यभिधीयते. भक्ती काय आहे? मनाची प्रवाहित झालेली वृत्ती जी सतत भगवंताकडे धाव घेते तिचं नाव भक्ती आहे. आणि या प्रल्हादाच्या ज्या अवस्थेचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे बालपणीच्या, आता ही कथा नाहीये, म्हणजे हे मी तुमच्यासाठी सांगत नाहीये की ही कथा नाहीये, हे मी स्वतःला आठवण करून देतोय. पण जे वर्णन केलंय ना, एका शब्दाकडे कृष्ण ग्रह गृहीत आत्मा न वेद जगदीदृशम. देवर्षी नारद इतकं भरभरून बोलतायत प्रल्हादाबद्दल, जसं एका ग्रहाचा प्रभाव एकेका व्यक्तीवर असतो. आपण म्हणतो त्या ग्रहाची दशा सुरू आहे, शनी महाराजांची 7.5 आहे, अमुक आहे तमुक आहे. देवर्षी म्हणतात कृष्ण नावाच्या ग्रहानं याला ग्रासलेलं आहे. कृष्ण ग्रह गृहीत आत्मा, म्हणून त्याला जग तसं दिसतच नाहीये जसं आपल्याला दिसतंय. आणि मग त्याचे ते सगळे अष्टसात्विक भाव, या सगळ्याचं वर्णन. आणि जसं की आपल्याला ठाऊक आहे, सगळं काही अनुकूल असताना सुद्धा देवाचं नाव आपल्या मुखी येणं हे तसं अवघड आहे. पण प्रल्हादाच्या बाबतीत कुठलीही अनुकूलता नाहीये. त्याचे पिताच हिरण्यकशिपू आहेत, ज्याच्या भावाचा म्हणजे हिरण्याक्षाचा वध केल्याचा त्याला सूड घ्यायचा आहे. आणि भगवान नारायणांशी वैरभावच त्या हिरण्यकशिपूचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या अंतःकरणात ज्या संस्कारांचं, भक्तीच्या संस्कारांचं देवर्षी नारदांनी बीजारोपण केलं, त्या रोपट्याचं संगोपन प्रल्हाद इतक्या सुंदर पद्धतीने करतायत. बाहेरच्या वातावरणाचा कुठलाही प्रभाव नाहीये. म्हणजे पहिली कुठली गोष्ट मला प्रल्हादाकडून घ्यावीशी वाटते तर ती आपण जी कारणं देतो ना, मग ती जप न होण्याची कारणं असतील, नित्य नियमाची एखादी पोथी तिचं वाचन न होण्याची कारणं असतील, एखादं व्रत न करण्याची कारणं असतील, एखाद्या ठिकाणी न जाता येण्याची कारणं असतील. आमच्याकडे कारणं पुष्कळ असतात. बऱ्याचदा तर काही लोकांच्या बाबतीत असं होतं, आपण त्यांना म्हणावं आळंदीला जाणं झालं होतं का अशात, ते म्हणतात पाहू, माऊली बोलवतील तेव्हा जाऊ. आता आपण कोणते व्हीआयपी आहेत, तर ही कुठेतरी आपली वृत्ती बनून जाते. पण सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलतांमध्ये षंड आणि अमर्क नावाच्या 2 शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे या प्रल्हादाला सगळा आसुर धर्म शिकवण्यासाठी, अधर्म शिकवण्यासाठी. आसुरी वृत्ती काय, आज ती दुर्लभ नाहीये ते शिक्षण. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः यावत् जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा सुरां पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. ही विचारसरणी, ही उपभोगवादी दृष्टी आणि त्या पद्धतीचं सगळं शिक्षण, हे प्रल्हादाच्या माथी मारण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि ते प्रल्हादाच्या मनामध्ये कितपत उतरलंय हे हा हिरण्यकशिपू पुन्हा पुन्हा येऊन चेक सुद्धा करतोय. तो विचारतो प्रल्हादाला पुन्हा पुन्हा, तू काय शिकलास? आणि जे प्रल्हादाच्या मुखातून येतं ना, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. नवविध भक्ती, अर्थात पित्याचा रोष ओढवला, प्राण संकटात पडले, अनेक प्रकारे या प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न झाले. सगळं वर्णन आहे भागवतामध्ये. पण प्रल्हाद अचल आहेत. लवलेश कुठलाही भीतीचा त्यांच्या मुखावर नाहीये. जसं मी म्हणालो ना,
जी संतांची लक्षणं असतात ती भक्तांची साधनं असतात. दैवी संपदा जी गीतेमध्ये सांगितली, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती. पहिलं लक्षण अभय, त्या दैवी संपदेतलं. प्रल्हाद अभय, निर्भय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. तुका म्हणे राहू सुखे गाऊ मुखे विठोबा. हे प्रल्हादांचं जीवन आहे. सगळ्या प्रकारचे मारण्याचे प्रयत्न झाले, पुन्हा त्याला पाठशाळेत पाठवलं आणि आता प्रल्हादांनी सगळ्या आपल्या असुर मित्रांना एकत्र करून त्यांना सगळे भगवंताचे कथा ऐकवायला सुरुवात केली, त्यांच्यावर भक्तीचा संस्कार करायला सुरुवात केली. आणि सर्वात पहिला जो उपदेश, जे वाक्य प्रल्हादाच्या मुखातून निघतं, बऱ्याचदा आपलं असं होतं की भागवत केव्हा ऐकावं, ज्ञानेश्वरी केव्हा ऐकावी, रिटायरमेंट नंतर ऐकावी, साधन केव्हा करावं, आपल्या भाषेत सांगायचं तर देवदेव केव्हा करावं, साठी नंतर करावं. म्हणजे जे मनुष्य शरीर नावाचं यंत्र आपल्याला मिळालंय, त्या यंत्राचा उपयोग आपण कसा करायचा आहे हे ज्यात सांगितलंय, ते पुस्तक आपण हाती कधी घ्यायचं तर ते यंत्र बिघडायला लागल्यानंतर. प्रल्हादाच्या मुखातले पहिले शब्द आहेत कौमार आचरेत प्राज्ञः धर्मान भागवताने. कौमार आचरेत. ते आपल्या मित्रांना म्हणतात, मित्रांनो हे खरं वय आहे, या वयापासून आपण भक्ती केली पाहिजे. हिरण्यकशिपूचा रोष तर या प्रल्हादावर आहेच. आणि एके दिवशी अगदी जेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि तो विचारतोय की तुझा तू देव देव म्हणतोयस आहे कुठे, आणि प्रल्हाद जे सुरुवातीपासून सांगतायत की माझा परमात्मा सर्वत्र आहे, आणि हे केवळ पुस्तकातलं वाक्य नाहीये, प्रल्हादाचा अनुभव आहे. हिरण्यकशिपूने विचारलं या स्तंभामध्ये आहे का? प्रल्हाद म्हणतो हो, सगळीकडे आहे. नृसिंह भगवान त्या स्तंभातून प्रगट झाले. श्रीमद भागवतात ते सगळं वर्णन आहे. मला आपलं लक्ष वेधायचंय इथं शुकदेवांचे जे शब्द आहेत त्याकडं. भगवान तिथं कशासाठी अवतरले? प्रल्हादाला वाचवणं हा दुय्यम उद्देश आहे. केवळ संकल्प मात्रानं भगवान प्रल्हादाला इतके दिवस वाचवतच होते. प्रल्हादाचं काही वक्र होऊ शकलं नाही. सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः. शुकदेव म्हणतात माझा परमात्मा तिथं कशासाठी प्रगट झाला? सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम. प्रल्हाद म्हणतो माझा परमात्मा या स्तंभामध्ये आहे, तर तो तिथं आहे. भगवान तिथून प्रगट झाले. व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः. हे सर्वव्यापी आहे हे भगवंतानी स्वतः प्रमाण देऊन सिद्ध केलं. हिरण्यकशिपूचा वध झाला, घटनाक्रम सगळा आपल्याला ठाऊक आहे. भक्ताचे आणि भगवंताचे मधुर संबंध कसे असतात पहा. आता घडीचा काटा खरं तर पुढे पुढे चाललेला आहे. आपल्याला 2 बॉलमध्ये 14 रन काढायचे आहेत. भगवान इतके उग्र आहेत, त्यांचा क्रोध शांतच होत नाहीये. अगदी लक्ष्मी माता सुद्धा त्यांना प्रणाम करून मागे झाल्या, समोर येत नाहीयेत त्यांना शांत करण्यासाठी. शांत करावं कसं आणि कुणी? जसं प्रल्हादाकडे पाहिलं ब्रह्मदेवांनी, खुणावलं, प्रल्हादाने लोटांगण घातलं भगवंताच्या समोर. प्रल्हादाच्या मनामध्ये अहो हिरण्यकशिपू एवढा त्रास देत होता, प्राणावर बेतलं होतं, तरी ज्याच्या डोळ्यामध्ये भयाचा लवलेश नाहीये, आपला परमात्मा समोर आहे, प्रल्हाद कसा काय घाबरेल? त्याने लोटांगण घेतलं, पायापाशी आपल्या काहीतरी पडलं. हे जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं, त्यांनी खाली पाहिलं नुसतं, उग्रमूर्ती परमात्मा इतके शांत झाले.
त्या उग्रतेची जागा सगळ्या कारुण्य भावाने घेतली. वात्सल्य भगवंताचं उचंबळून आलं. आणि हे भागवतात नाहीये, अन्यत्र आहे, पण इथं भगवंताचे शब्द आहेत. भगवान प्रल्हादाला म्हणतात, क्षंतव्य मंग यदि मे समये विलंब. बाळा, मला यायला उशीर तर झाला नाही ना, मला क्षमा कर. आमचा जन्म गेला दैव्यपराध क्षमापण स्तोत्र गाण्यात क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव. भगवान प्रल्हादाला म्हणतात, बाळा मला क्षमा कर. मांडीवर घेतलं प्रल्हादाला आणि म्हणतात, माग, तुला काय मागायचंय. कामपुरुस्त्वहं नृणाम, तुला काय हवंय. कधीतरी आम्हाला विचारावं देवाने. आमच्याकडे PDF रेडी आहे, काय काय माग. आम्ही विचार करून ठेवलेला आहे काय काय मागायचं. हे देवाला माहिती आहे म्हणून देव सुद्धा आम्हाला माग म्हणत नाही. काय हवंय ते माग. पण प्रल्हाद कच्च्या गुरुचा चेला नाहीच आहे. सा न कामयमाना निरोधरूपत्वात. देवर्षी नारदांचे हे सगळे सूत्र प्रल्हादाच्या अंतरंगात आहेत. प्रल्हाद म्हणतो, देवा मला आपण ही सगळी प्रलोभनं दाखवू नका. अहंतव कामस्त्वत भक्त त्वंच स्वाम्यनपाश्रय. आपला संबंध हा काही राजा आणि सेवकासारखा नाहीये. भगवान पुन्हा पुन्हा म्हणतायत माग. प्रल्हादाची श्रद्धा, प्रल्हादाची तितिक्षा, प्रल्हादाची पराकोटीची निष्कामता. पण प्रल्हाद भक्त आहेत. भक्ताचं मन फार हळवं असतं. एखाद्या ज्ञानाच्या बाबतीत अहंकार होण्याच्या शक्यता इतक्या भयंकर असतात प्रत्येक ठिकाणी. कशाचा कधी अहंकार होईल सांगता येत नाही. बरं, माऊली त्यासाठीच म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञान्या पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. एखादा ज्ञानी पण ठरू शकतो मी देवाकडे काही मागणार नाही, पण त्या न मागण्याचा पण अहंकार होऊ शकतो. अहो हे सगळं सोडा, मला अहंकार नाही या गोष्टीचा पण अहंकार होऊ शकतो. ही व्याधीच अशी आहे. प्रल्हाद सावध आहेत. प्रल्हादांच्या हे लक्षात आलं, माझा परमात्मा मला पुन्हा पुन्हा म्हणतोय काहीतरी माग, काहीतरी माग, आणि मी म्हणतोय की मी नाही मागणार. कवळं मन आहे. प्रल्हाद म्हणतात, ठीक आहे मागतो. देवाला आनंद झाला. काय मागितलं प्रल्हादांनी. देवा तुला मला काही द्यायचंच असेल ना, मला असं मन दे ज्या मनामध्ये तुझ्याकडे काही मागण्याची इच्छाच जागृत होणार नाही. कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम. आणि देवा आणखीन एक दे, माझ्या पिताश्रींनी तुझा फार द्वेष केला, त्यांची दुर्गती होऊ नये. हे भक्ताचं हृदय आहे. भगवान म्हणतात, अरे बेटा त्रिसप्तभी पिता पूता, तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार तुझ्या नुसत्या जन्मानं झालेला आहे. एका प्रल्हादाच्या जीवनातली ही सगळी सूत्र जरी आपल्या कुठेतरी अंश मात्रानं अंगीकारता आली तर भक्ती मार्गावरचा आपला प्रवास हा प्रशस्त होईल. आणि मुळात याचं कारण त्यांचे गुरु देवर्षी नारद आहेत. शिष्याचं ना, आता तसं मी म्हणालो ते योग्यही आहे की यात काही तसा क्रमाचा मला विचार दिसत नाही. पण या पहिल्या 2 नावांमध्ये जरी आपण पाहिलं, आधी प्रल्हादांचं नाव आहे, आधी शिष्याचं नाव आहे, मग गुरुचं नाव आहे. आणि देवर्षी नारद हे आपल्या सगळ्या परंपरेमधलं लोकप्रिय तर व्यक्तिमत्व आहेच, पण होतं काय, अतिपरिचयाद अवज्ञा असा पण एक प्रकार होतो जो देवर्षी नारदांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत फार झाला. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एकदा शब्द कोडो सोडवत असताना
तिथं एक शब्द होता 3 अक्षरी, मी पाहिलं काय आहे ते पाहावं. तर तिथं लिहिलेलं होतं, स्वर्गातील एक कळ लाव्या मुनी. आता काय करणार सांगा. म्हणजे देवर्षी नारदांच्याकडची विनोदबुद्धी आहे ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसते. त्यांचा वावर इतका सहज आहे, ते अतिशय लोकप्रिय आहेत. पण इतकं अवमूल्यन त्यांचं पण आम्ही करून टाकलं, आणि जास्त करून या सगळ्या सिरियल्समुळं. त्यात एखाद्या जोकर सारखंच देवर्षी नारदांचं पात्र रेखाटलेलं असतं. पण खरं पाहायचं झालं, 3 ज्या कोटी आहेत महापुरुषांच्या, ऋषी, आचार्य आणि संत. माझे पूज्य गुरुदेव स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी स्वतः सांगितलेला एक प्रसंग आहे की एकदा एके ठिकाणी त्यांना असं विचारलं गेलं संवादामध्ये की ऋषी, आचार्य आणि संत यामधलं अंतर काय आहे. आणि ते म्हणाले, तिथं मी श्री गुलाबराव महाराजांचं स्मरण केलं आणि जे मुखातून निघून गेलं त्या या 3 शब्दांच्या समर्पक व्याख्या आहेत की परमात्म्याशी असलेली आंतरिक एकात्मता ज्यांच्या बाबतीत प्रज्ञेच्या माध्यमातून प्रगट होते ते ऋषी आहेत. परमात्म्याच्या विषयी आंतरिक असलेली एकात्मता ज्यांच्या बाबतीत प्रचाराच्या माध्यमातून व्यक्त होते ते आचार्य आहेत. आणि परमात्म्याशी असलेली ही एकात्मता ज्यांच्या बाबतीत प्रेमाच्या माध्यमातून व्यक्त होते ते संत आहेत. आणि हे ऋषित्व, आचार्यत्व आणि संतत्व या 3 गोष्टींचा समन्वय आपल्याला एका देवर्षी नारदांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. देवर्षी नारदांची प्रज्ञा, भक्तिसूत्र आपल्याला जी देवर्षी नारदांनी दिली अलौकिक आहे. आता देवर्षी नारद तसे प्रचारक आहेत, त्यांना काही भगवान वेदव्यासांसारखं लेखणी घेऊन कुठेतरी एके ठिकाणी बसता नाही आलं. पण त्यांचे जे संवाद झालेत अनेक ठिकाणी, ते सगळं एकत्र केलं तर त्याचा एक पुष्कळ खंड बनतील. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते जिथे जातात, ज्याच्याशी बोलतात त्याच्या पातळीवर जाऊन त्याला उपदेश करतात. आदर्श गुरु कसा असतो, आदर्श शिक्षक कसा असतो. शिक्षक असं नाही म्हणू शकत की मी माझ्या पद्धतीने शिकवतो, सगळ्या विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांच्या पद्धतीने आत्मसात करावं, ज्याला होईल जेवढं शिकता येईल त्यानं शिकावं, नाही शिकता येणार त्यांनी जावं, असं शिक्षक नाही म्हणू शकत. पहिल्या बाकावरच्या विद्यार्थ्याला समजावून सांगण्याची पद्धत वेगळी असते, मागल्या बाकावरच्या विद्यार्थ्याशी बोलण्याची, त्याला समजावण्याची पद्धत वेगळी असते. पण ते ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही जी शिक्षकाची धडपड आहे, ही जी एखाद्या सद्गुरूची धडपड आहे, ती देवर्षी नारदांमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे हेच देवर्षी नारद जेव्हा मध्यरात्रीच्या वेळी आपल्या राजभवनाबाहेर पडलेल्या 5 वर्षाच्या एका बाळाला भेटतात की अरे बाळा, यावेळी तू कुठे जातोयस, तुझी आई घरी वाट पाहत असेल, जा. आणि ते बाळ आपल्या बोबड्या स्वरात म्हणतं की मला नारायणांना भेटायचंय. त्याला देवर्षी नारद ज्या प्रकारे समजावतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा उपदेश करतात, त्यातून ध्रुव जन्माला येतो. हे देवर्षी नारद जेव्हा प्राचीन बर्ही राजाकडे जातात, आता या राजाचं वैशिष्ट्य असं आहे, तो कर्मकांडाच्या भयंकर आहारी गेलेला आहे. त्यानं इतकी कर्मकांड केली की सगळी पृथ्वी दर्भांनी अक्षरशः आच्छादली गेली, असं वर्णन आहे. आता एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट तो इतका प्रभावाखाली गेलेला असतो, कुठल्याही उपदेशाचा त्याला उपयोग होत नाही. देवर्षी नारद त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात, इकडचं तिकडचं बोलून म्हणतात, ठीक आहे राजन, एक तुला गोष्ट सांगतो. आता गोष्ट कुणाला आवडत नाही, ती सगळी कथा मी सांगत बसत नाही, पण पुरंजनाची एक कथा देवर्षी नारद तिथं सांगतात, रूपक कथा. राजाचं मन त्यात रमतं आणि कथा जशी संपत येते, राजाच्या लक्षात येतं हे सगळं आपल्याला का सांगितलं जात आहे. आणि मग देवर्षी त्याला आपला जो मुख्य उपदेश तो करतात, ही समजावण्याची हातोटी. फार तर काय, हेच देवर्षी नारद जेव्हा वनातून जात असताना एक रत्नाकर नावाचा दस्यू, एक लुटारू त्यांच्यावर हल्ला करतो, त्यांना बांधून ठेवतो.
ज्याला राम असं सुद्धा म्हणता येत नाही, त्याला नारद महाराज म्हणतात मरेती जप सर्वदा. तुला राम म्हणता येत नाही ना, मग तुझा उद्धार होऊ शकत नाही असं म्हणून पुढे नाही गेले. बुडतसे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ऐशी कळवळ्याची जाती. मरेती जप, तू मरा म्हण. तो म्हणतो हे तर रोजचं काम आहे, हे म्हणू शकतो. उलटा नाम जपा जग जाना, बालमीकी भय ब्रह्म समान. हे देवर्षी नारदांचं कर्तृत्व आहे. सगळ्या भक्ती संप्रदायामध्ये जो अत्यंत आदरणीय असा ग्रंथ आहे, ज्याच्या आधारावर आपलं सगळं भक्तिशास्त्र आहे, जो मूर्धन्य ग्रंथ आहे, तो श्रीमद भागवत. या श्रीमद भागवताची सुद्धा प्रेरणा देणारे भगवान देवर्षी नारद आहेत. त्या प्रसंगाकडे जाण्यासाठी आधी आपल्याला भगवान वेदव्यासांचं थोडं चरित्र पाहिलं पाहिजे. त्यांचंही नाव आपल्या या सगळ्या महाभागवतांच्या मध्ये आहे. तशी या सगळ्या नावांमधली अगदी काही नावं अशी असतील जी आपल्याला ठाऊकच नाहीयेत किंवा परिचित, त्यांचा परिचय मुळीच नाहीये. काही जणांचा थोडाफार परिचय असेल आणि काही जणांबद्दल पुष्कळ ऐकलेलं असेल. सगळ्या गुरूंचे प्रतिनिधी म्हणून ज्यांच्याकडे आपली परंपरा पाहते ते भगवान वेदव्यास आहेत. आपली जी सगळी संस्कृती आहे ती मुळात वैदिक संस्कृती आहे, वेदांवरती आधारलेली संस्कृती आहे. आणि हा जो सगळा वेदांचा फार मोठा असा संभार आहे, जो पुढे चालून मानवाच्या प्रज्ञेला जी हळूहळू कमकुवत होणार आहे तिला पेलणार नाहीये. म्हणून भगवान वेदव्यासांचे हे आपल्या संस्कृतीवरती फार मोठे उपकार आहेत की त्यांनी या वेदांचं विभाजन केलं आणि त्या त्या शाखानुसार आपल्या शिष्यांना ते दायित्व दिलं की आपण या शाखेचं प्रणयन करा. त्यामुळं आपले वेद आज सुरक्षित राहिले. हे त्यांचं सर्वात मोठं कार्य. पण जसं मी म्हणालो, त्यांचं जे काळीज आहे, संताचं काळीज आहे. वेद हे काही सगळ्यांच्या हृदयामध्ये उतरू शकत नाहीत, सगळ्यांच्या मस्तकामध्ये उतरू शकत नाहीत. ते दुर्बोध आहेत. मंत्र स्वरूपामध्ये वेदांचा उच्चार टिकवणं हे तर अनिवार्य कार्यच आहे. पण त्या वेदांनी जे सार सांगितलं, जी जगण्याची तत्व आम्हाला दिली, जी शिकवण दिली, ती पण लोकमानसामध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी पुराणांची रचना केली. पुराणांमध्ये कथा गुंफल्या. अनेक कथांच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये नीती रुजवली. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. ब्रह्मसूत्रांची रचना केली. ज्या ब्रह्मसूत्रांवर भगवान आचार्यांनी भाष्य लिहिलं, अनेक आचार्यांनी तशी त्याच्यावर भाष्य लिहिली. आणि अक्षरशः माणसाच्या बुद्धीला, कितीही कोणी बुद्धिवान असो, क्षीण यावा अशा प्रकारची ती भाष्य आहेत आणि अशा प्रकारची ती ब्रह्मसूत्र आहेत. कधी कधी आपलं काय होतं, बुद्धी कुठे चालवावी हे कळत नाही. लोक पुराणांमधल्या कथा घेतात आणि त्यावरून आक्षेप घेत राहतात. आणि एका राजाला 1000 बायका कशा, आणि एका अमुक कुणाला तरी 10,000 मुलं कशी, हे असं आपल्याला डोकं चालवायचं आहे ना, तर त्यासाठी ब्रह्मसूत्र आहेत. तिथं जाऊन आपण हवं तेवढं, कारण आपल्या बुद्धीला पेलवणार नाही एवढं तिथं खाद्य आहे. पुराण वेगळ्या कारणासाठी रचलेली आहेत, ब्रह्मसूत्र वेगळ्या कारणासाठी रचलेली आहेत. आणि एवढं सगळं करून सुद्धा एवढी 18 पुराणं ही कुणी वाचावी, तर त्याची नावं सुद्धा ठाऊक नाहीत कुणाला. एकाच ग्रंथामध्ये हे सगळं जीवनाचं सार आपल्याला भरलं पाहिजे हे लक्षात घेऊन मग धर्मे चार्थेच कामेच मोक्षेच भरतर्षभ यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित. सगळी नीती, सगळी वेदांची शिकवण एकाच ग्रंथामध्ये भगवान वेदव्यासांनी भरली.
जे महाभारत आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा भगवान वेदव्यास एकदा उदास मनानं आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहेत. आणि देवर्षी नारद तिथं आले. नारदांनी कारण विचारलं. भगवान वेदव्यास म्हणतात सगळ्या रचना एवढ्या झाल्या पण मन काही भरलं नाहीये, एक हुरहुर लागून राहिली आहे, काहीतरी अपूर्ण राहिलंय. आणि तिथं देवर्षी नारदांनी भगवान वेदव्यासांना प्रेरणा दिली. सवाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. व्यास महाराज, सगळं काही तुम्ही वर्णन केलं ठीक आहे, भगवंताच्या लीलांचं वर्णन केलं नाहीये. ज्ञानाची परिणती जोपर्यंत भक्तीत होत नाही तोपर्यंत ज्ञानही अपूर्ण आहे. भक्तीमध्ये परिपूर्णता आहे. समाधीना अनुस्मरतद विचेष्टितम. आपण भगवंताच्या त्या दिव्य लीलांचं समाधी अवस्थेमध्ये दर्शन घेत घेत त्याचं वर्णन करा. आणि सांगता सांगता देवर्षी नारदांनी आपली आत्मकथा सुद्धा इथे सांगितली आहे. बऱ्याचदा ही आपल्याला माहित नसते किंवा कथेमध्ये सुद्धा ती सांगायला तेवढा वेळ नसतो. देवर्षी नारद स्वतः आपलं आत्मवृत्त वेदव्यासांना सांगतात. फार विस्तार आपल्याला करायचा नाहीये, पण आधी उपबर्हण नावाचा गंधर्व असलेले देवर्षी नारद स्वर्गामध्ये ज्यांच्याकडे गायनाचं काम आहे आणि एकदा एका धार्मिक प्रसंगी शृंगारिक गाणी गायल्यामुळं ब्रह्मदेवांचा ज्यांना शाप मिळाला आणि दासीपुत्र म्हणून जन्माला यावं लागलं. त्या देवर्षी नारदांना कशा प्रकारे सत्संगाचा लाभ झाला, संत संगती लाभल्यामुळं ते म्हणतात की मी आज ज्या प्रकारे भगवंताचं यश गात फिरतोय हा मला संतांचा मिळालेला प्रसाद आहे. संतांच्या संगतीमुळे जीवन कुठून कुठपर्यंत जाऊ शकतं देवर्षी नारद म्हणतात याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि म्हणून या सत्संगतीचं आपण आवर्जून या भागवतामध्ये वर्णन करा. ही प्रेरणा भगवान वेदव्यासांना देवर्षी नारदांनी दिलेली आहे. आणि तिथून पुढे सगळ्या भागवताचं लेखन झालं. एक असं रसायन सगळ्यांना मिळालं, एक अशा प्रकारचं अमृत मिळालं. भागवताच्या सुरुवातीला उल्लेख आहे की सगळे देव अमृत घेऊन आले परीक्षिताकडं. हे अमृत तू घे आणि भागवत आम्हाला दे. पण तेव्हा परीक्षितानं विचार केला फक्त मृत्यूपासून काही काळासाठी वाचवणारं ते स्वर्गातलं अमृत आणि जन्म आणि मृत्यू या दोन्ही पासून वाचवणारं हे भागवताचं अमृत हा काही व्यवहार योग्य होत नाहीये. हे श्रीमद भागवताचं महात्म्य आहे. आता हे जे भागवत रचलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तशा प्रकारचा एखादा अधिकारी वक्ता पण असणं आवश्यक आहे. मग पुढे आपण पाहतो की भगवान वेदव्यासांनी ही सगळी संहिता शुकदेवांना सांगितली, त्यांना शिकवली. शुकदेवांचं पण नाव आपल्या या सगळ्या भागवतांच्या मध्ये आहे. एकाच वंशातली 4 नावं या 14 मध्ये आहेत भगवान वेदव्यासांच्या वंशातली. भगवान वेदव्यास स्वतः, शुकदेव त्यांचे पुत्र आहेत, पराशर हे भगवान वेदव्यासांचे पिता आहेत आणि महर्षी वसिष्ठ हे भगवान वेदव्यासांचे प्रपितामह आहेत, पणजोबा आहेत. वसिष्ठ, पराशर, भगवान वेदव्यास आणि शुकदेव हा वंश आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. जेव्हा हजारो मनुष्यांमधून कुणीतरी एक आपल्या उद्धाराची इच्छा घेऊन पुढे जातो आणि त्यातला सुद्धा कुणीतरी एक आपला उद्धार करून घेतो, अशी परिस्थिती असताना कित्येक आमच्या या भारतवर्षामध्ये असे वंश झाले ज्यामध्ये एका मागे एक सगळे ब्रह्मज्ञानी आहेत. विदेहराज जनकांचा वंश आहे.
हा भगवान वेदव्यासांचा वंश आहे, रघुवंश आहे. आमच्या देशाचं हे वैभव आम्हाला निदान ठाऊक तरी असलं पाहिजे. भगवान वेदव्यासांच्या गृहस्थाश्रमाच्या वेलीला लागलेलं सुंदरसं फूल, जे जन्मतः विरक्त आहेत, जीवनमुक्त आहेत, साधना नाही करावी लागली, जन्मजातच वैराग्य असे भगवान शुकदेव आहेत. पण त्या वेलीवरच्या फुलापर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडासा आधी परामर्श घेतला पाहिजे. त्या वेलीची मुळं जी वसिष्ठांच्या पासून आहेत. आता मी रघुवंशाचा उल्लेख केला ना, कालिदासानं रघुवंशाचं जे काही वर्णन केलंय की यातले सगळे राजे शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेषिणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगे नामते तनुस्त्यजाम, की बालपणी अध्ययन करावं, युवक झाल्यानंतर सगळा पराक्रम करावा, उत्तम गृहस्थाश्रम करावा, राज्य सांभाळावं आणि शेवटी सगळं सोडून योग मार्गाने आपलं शरीर त्यागावं, असे सगळे राजे. आणि अशा या रघुवंशाचे आचार्यत्व, कुलगुरुत्व हे वसिष्ठांच्याकडे आहे. वसिष्ठ आणि विश्वामित्र ही दोन नावं आपण ऐकलेली आहेत. कथा सगळी सांगत नाही, पण जो आपण विचार करतोय की आपल्याला या सगळ्यांच्याकडून काय घ्यायचंय, त्या अनुषंगानं फक्त काही सूत्र सांगतोय. विश्वामित्रांचं आणि वसिष्ठांचं भांडण झालं. विश्वामित्रांना कामधेनूचा लोभ त्यांच्यामध्ये निर्माण झाला, ती सगळी कथा आहे. आणि वसिष्ठ जेव्हा ती देत नाहीत तेव्हा विश्वामित्रांनी एका अस्त्राचा प्रयोग केला. ती सगळी अस्त्र त्यांची हतप्रभ झाली. विश्वामित्रांच्या लक्षात आलं, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम, यांच्याकडे असं काहीतरी आहे जे आपल्यापेक्षा पुष्कळ पटीनं अधिक आहे. ते तपस सामर्थ्य आहे, खरं सामर्थ्य आहे. आपल्याला ते मिळवलं पाहिजे, आपल्याला ब्रह्मर्षी झालं पाहिजे. आणि म्हणून विश्वामित्रांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली, घोर तपश्चर्या केली. पण वसिष्ठ काही त्यांना ब्रह्मर्षी म्हणेनात. अनेक गोष्टी घडल्या, अनेक घटना घडल्या. विश्वामित्रांनी पुष्कळ प्रकारे वसिष्ठांना त्रास सुद्धा दिला. आधी कलह झाला, त्यातून पुष्कळ त्यांना त्रासही झाला वसिष्ठांना. त्यांची मुलं सगळी त्यांना गमवावी लागली. आता शेवटी विश्वामित्रांना याचा पश्चात्ताप पण झाला आणि ते त्यांना शरण आले. हे सगळं घडलं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये वसिष्ठांच्या मनात एकदाही विश्वामित्रांच्या बद्दल किंतु निर्माण झाला नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां, आपला अत्यंत प्रिय शिष्य भगवान रामचंद्र हे वसिष्ठांचे शिष्य आहेत. त्या शिष्याला या राष्ट्राच्या रक्षणासाठी, उभारणीसाठी म्हणून जर योग्य बनवायचं असेल तर त्याला घडवू शकेल अशी व्यक्ती एकमेव आहे, ते विश्वामित्र आहेत. हे वसिष्ठ स्वतः म्हणतात. कुठेही मनावर एक ओरखडा नाहीये, पूर्वीचं कुठलंही वैमनस्य नाहीये. भगवान रामचंद्रांच्या जीवनात या दोघा महापुरुषांचं फार महत्वाचं योगदान आपल्याला दिसतं. एक वसिष्ठ आहेत आणि एक विश्वामित्र आहेत. आणि एक जी बाजू आपल्याला ठाऊक नसते बऱ्याचदा वसिष्ठांची, जी खरोखर सर्वाधिक त्यांची महत्ता आहे. प्रसंग हा आपल्याला ठाऊक आहे की रामायणातला जेव्हा विश्वामित्र रामाला नेण्यासाठी येतात, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, या यज्ञ रक्षणासाठी जेव्हा रामाला माझ्याकडे सोपव असं दशरथांना म्हणतायत विश्वामित्र. आधी दशरथ तयार होत नव्हते, कसे बसे झाले. पण राम कुठे आहेत याचा सगळे जेव्हा शोध घेऊ लागले तेव्हा एका दूताने वार्ता आणली की भगवान राम, जे युवक राम आहेत ते तर अगदी विषण्ण झालेले आहेत. ते डोक्यावर हात देऊन बसलेले आहेत. त्यांना काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही आणि सतत विचार करत बसलेले असतात. आपल्या भाषेत सांगायचं तर डिप्रेशन मध्ये. भगवान रामचंद्र डिप्रेशन मध्ये आहेत. आणि यावेळी त्या दशरथांच्या सभेमध्ये
रामांना बोलावलं गेलं आणि वसिष्ठांनी त्यांना उपदेश करायला सुरुवात केली. म्हणजे आपण लक्षात घ्यावं, जो गीतेचा वक्ता आहे तो इथं स्वतः श्रोता होऊन वसिष्ठांच्या पुढे बसलेला आहे. आणि इथं भगवान रामचंद्रांच्या मध्ये आणि वसिष्ठांच्या मध्ये जे प्रश्नोत्तर झाली, जो संवाद झाला, त्यातून साकारलेला योगाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे योग वासिष्ठ. त्या पुढे काही असू शकत नाही. पुष्कळ त्याचा आकार मोठा आहे, रामायणापेक्षाही पुष्कळ मोठा आहे, पण तो दुर्दैवाने फारसा प्रचलित नाहीये. यामधून आपल्याला वसिष्ठांची योग्यता खरी कळते. सजीवती मनो यस्य मनने नैव जीवती. वसिष्ठांनी सांगितलेला प्रत्येक विचार इतका काळाशी सुसंगत आहे. मुळात काळाशी या विचारांचं देणं घेणं तसं नसतंच. कुठल्याही काळामध्ये गीता जशी कधी जुनी होऊ शकत नाही. वसिष्ठ म्हणतात, रामा, अरे झाड पण जिवंत असतात, पशु पण जिवंत असतात आणि माणसं पण जिवंत असतात. एवढंच जर असेल, फक्त श्वास घ्यायचा आहे, जिवंत राहायचंय, तर त्या जगण्याला अर्थ नाही. सजीवती मनो यस्य मनने नैव जीवती. जो विचार करू शकतो तो खऱ्या अर्थानं जिवंत आहे. त्याच्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे जो विचार करतो. रामा, काही जण अज्ञानी आहेत, पूर्ण अज्ञानामध्ये बुडालेले आहेत, आणि काही थोडे अगदी पूर्ण ज्ञानी आहेत. पण या दोघांनाही उपदेश करून काही उपयोग नाहीये. किती गमतीची गोष्ट आहे पहा. एक जण पूर्ण अज्ञानी आहे, ज्याला आपल्या अज्ञानाची पण जाणीव नाही. इतकं अज्ञान आहे की अज्ञानाचं पण अज्ञान आहे. तो त्या अज्ञानात बुडालेला आहे. खाओ पिओ मौज करो अशा वृत्तीमध्ये जगणार आहे. त्यामुळे त्याला उपदेश करून उपयोग नाही. जो पूर्ण ज्ञानी आहे त्याला त्या उपदेशाची आवश्यकता नाही. वसिष्ठ म्हणतात, रामा, यांच्या मधला जो आहे ना तो खरा ज्ञानाचा अधिकारी आहे. ज्याला ज्ञान नाहीये आणि आपण ज्ञानी नाही आहोत याची जाणीव आहे. जसं सॉक्रेटिस म्हणतो, ज्याला असं वाटतं की मला सगळं कळतं त्याला काही कळलेलं नसतं. मला काही कळत नाही हे ज्याला कळतं त्याला सगळं कळण्याची खरी शक्यता असते. हे सूत्र योग वासिष्ठात आहे. आणि काय जाणून घ्यायचंय? रामा, या संसाराची सगळी दशा पाहून तू जो अशा प्रकारे हताश होऊन गेलेला आहेस, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ही सगळी दुःख पाहून जो तो अस्वस्थ झाला, तथागत बुद्धांच्या बाबतीत पण आपल्याला हेच दिसतं. ती सगळी दुःख पाहून ते अस्वस्थ झाले होते. रामाची पण तीच अवस्था झाली. वसिष्ठ म्हणतात, हे सगळं आपल्याला मननपूर्वक पाहिलं पाहिजे. सर्वे क्षयांता निचयाः पतनांता समुच्छ्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतंच जीवितम. एका श्लोकामध्ये सगळ्या संसाराचं स्वरूप सांगून टाकलं. जे भगवान गीतेत सांगतात, अनित्यम असुखम लोकम सर्वे क्षयांता निचया. कितीही साठवा, एक ना एक दिवस ते सगळं जाणार आहे. पतनांता समुच्छ्रया, कितीही विकास करा, एक दिवस अधःपात होणार आहे. संयोगा विप्रयोगांता, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गा. हा जगाचा नियम आहे. हे योग वासिष्ठातलंच आहे सगळं. संयोगा विप्रयोगांता मरणांतंच जीवितम. पण जो या सगळ्या रेट्यामध्ये नुसता रेटला जातो आणि भरडला जातो तो अज्ञानी आहे. आणि या काळाच्या गतीकडे तो जो मननपूर्वक पाहतो तो ज्ञानी आहे. अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विचर राघव, हा वसिष्ठांचा एका वाक्यातला अंतिम उपदेश आहे. आणि सगळ्यांसाठी आहे. अंतस्त्यागी, काही सोडून जायचं नाहीये, कुठे हिमालयात जायचं नाहीये, जिथं आहोत तिथं राहायचंय. पण कसं? अंतस्त्यागी. नाव पाण्यात राहिल्यानं त्या नावेला काही फरक पडत नाही. नाव पाण्यात विचरण करण्यासाठीच बनलेली आहे. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा पाणी नावेत येतं. म्हणून अंतस्त्यागी.
आणि या उपदेशानंतर भगवान रामचंद्राच्या मनाला जी उभारी आलेली आहे, त्यानंतर त्यांनी जे पराक्रम केले आपल्याला ठाऊक आहेत. हे वसिष्ठांचं व्यक्तिमत्व आहे. जसं मी म्हणालो, या वसिष्ठांच्या सगळ्या पुत्रांना राक्षसांनी संपवलेलं होतं. पण एक पुत्र शक्ती असं ज्याचं नाव आहे, त्याच्या पत्नीचं नाव अदृश्यंती असं आहे, तिच्या गर्भामध्ये वसिष्ठांच्या वंशाचा एक अंकुर हा वाढत होता, ज्याचं नाव पुढे आहे पराशर. महाभारताच्या थोड्याफार श्रवणामुळं किंवा त्या सिरियलमुळं म्हणा किंवा ऐकण्यामुळं म्हणा, आपल्या पराशरांच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी ठाऊक असतात. जसं पराशर आणि सत्यवती यांना कशा प्रकारे भगवान वेदव्यास पुत्र म्हणून प्राप्त झाले. पण मुळात पराशरांचं जे जीवन आहे तेही अलौकिक आहे. आपल्या पित्याला आणि वसिष्ठांच्या सगळ्याच पुत्रांना या राक्षसांनी समाप्त केलंय हे कळल्यानंतर या पराशरांनी राक्षस सत्र सुरू केलं. जन्मेजयाचं सर्पसत्र आपल्याला ठाऊक असेल की सगळ्या सर्पांची आहुती त्यानं यज्ञकुंडात दिली. कारण परीक्षिताला त्याच्या पित्याला तक्षकाने दंश केला होता. त्या पद्धतीनं आपल्या पित्याच्या अंताला कारणीभूत असलेल्या या सगळ्या राक्षसांना मी संपवून टाकील या प्रतिज्ञेनं या पराशरांनी आपल्या तपाच्या तेजानं सगळ्या राक्षसांची आहुती द्यायला जेव्हा सुरुवात केली, पुलह महाराज आणि पुलस्ती महाराज या दोघांनी येऊन मध्यस्थी केली आणि त्या काही राक्षसांना वाचवलं. जे घडलं ते तो कथेचा भाग. पण हे क्षात्रतेज सुद्धा पराशरांच्या मध्ये आहे. आणि यानंतर ते जेव्हा शांत झाले, तिथून पुढे त्यांचं जे ब्राह्म तेज आहे, ज्या प्रकारची शास्त्रांची रचना त्यांनी केली ते अद्भुत आहे. ज्योतिषशास्त्रातला सर्वाधिक प्रमाण ग्रंथ पराशरांचा आहे, जो विशाल काय ग्रंथ आहे. वास्तुशास्त्रामधला प्रमाण ग्रंथ पराशरांचा आहे. स्थापत्यशास्त्रातला प्रमाण ग्रंथ पराशरांचा आहे. पराशर स्मृती ही प्रमाण आहे. आणि आता या सगळ्या ग्रंथांचं वाचन करणं, त्याचा अभ्यास करणं खरं जन्मभर जरी केलं तरी कमीच आहे. पण ही विद्वानांची आणि पुष्कळ अभ्यासकांची आपल्यावरची खरं तर कृपा आहे. त्यांनी सूत्र सगळी काढून आपल्यासमोर ठेवली, म्हणून आपलं सुद्धा पुष्कळ काम वाचलं. काही सूत्रांच्या मध्ये जर पराशरांचा नेमका उपदेश काय आहे हे पाहायचं झालं तर आपल्याला हे कळतं की भगवान वेदव्यास जे म्हणतात, जी उद्घोषणा करतात की अरे देवाने तुम्हाला 2 हात दिले असतील तर या पलीकडे आणखीन देण्याची काय आवश्यकता आहे. उत्थातव्यम जागृतव्यम योक्तव्यम भूती कर्मसु, हा जो अभ्युदय वेदव्यासांनी सांगितला महाभारतामध्ये, फक्त निश्रेयस नाही, फक्त दिव्य लोकांची प्राप्ती करावी यासाठी नाही, माझं लौकिक जीवन सुद्धा कसं समृद्ध झालं पाहिजे. हा पराशरांच्या सगळ्या उपदेशामधला आपल्याला ते सार त्या व्यासांच्या वाणीमध्ये दिसतं, जे आपल्याला समर्थांच्या वाङ्मयात भेटतं. बघा कसे अंतर्बंध असतात सगळे. समर्थांना सुद्धा हे कधी मान्य नव्हतं की कुणीतरी भक्त आहे म्हणून त्यानं अगदी दीनच राहावं, त्यानं अगदी दशा होऊन राहावं, आवश्यकता नाहीये. भक्ताचं सुद्धा ऐहिक जीवन हे समृद्ध असू शकतं, असलं पाहिजे, ऐश्वर्य संपन्न असलं पाहिजे. आता आपण ज्यांची पुढे चरित्र पाहणार आहोत त्यात कित्येक जण राजे पण आहेत. ही 14 जणांची मालिका इतकी सुंदर आहे. यात काही तपोवनात तप करणारे ऋषी पण आहेत, अर्धे ऋषी मुनी आहेत आणि अर्धे राजर्षी आहेत. रुक्मांगदाची माहिती आपल्याला घ्यायची. अंबरीश आहे, विभीषण आहे, सहस्रार्जुनाचा उल्लेख, हे सगळे राजे आहेत जे महाभागवत म्हणून गौरवले गेलेले आहेत. कुणी तपोवनात राहणारे महाभागवत आहेत, कुणी महालामध्ये राहणारे महाभागवत आहेत आणि कुणी महालामध्ये राहून सुद्धा अगदी तपोवनातल्यासारखं नैष्ठिक ब्रह्मचर्याचं जीवन जगणारे भीष्म आहेत. त्यांचंही यात नाव आहे. पराशरांनी सांगितलं ऐहिक जीवनाची उपेक्षा करून उपयोग नाहीये. माऊलींनी पण सांगितलं ना, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय.
मुळात मला माझं शरीरच जर सांभाळता येत नसेल, मी कसली साधना करणार? पराशर म्हणतात, काळ बदलतो ही खरी गोष्ट आहे. काळानुसार पुष्कळ गोष्टी बदलल्या पाहिजेत, हेही खरं आहे. पण काही गोष्टी अपरिवर्तनीय आहेत, ज्या बदलता कामा नाहीत. आपल्या तत्वांवरती आपण ठाम राहणं आवश्यक आहे. आणि काही अशी माणसं या समाजामध्ये उभी करणं आवश्यक आहे जी तत्वनिष्ठ असतील. स्त्रियांची जडणघडण ही स्वतंत्र प्रकारे केली पाहिजे, याचाही विचार पराशरांच्या स्मृतीमध्ये आहे. आधुनिक भारतासाठी सुद्धा आपण आज ज्या गोष्टी आवश्यक मानतो सगळ्या आपल्याला एका पराशरांच्या उपदेशात सापडतील. इतकं ते सुंदर आहे. आणि वसिष्ठांच्या पासून चालत आलेली ही परंपरा, त्या उपदेशाचं सगळं सार, त्यावर एक प्रकारे त्या उपदेशाचं गौरी शंकर आपल्याला महाभारताच्या रूपात भगवान वेदव्यासाच्या वाणीनं दिसतं. या भगवान वेदव्यासांना सुद्धा ज्याच्या रचनेनं कृतार्थता वाटायला लागली, चहू पुरुषार्थांचे श्री भक्ती जैसी. 4 पुरुषार्थांचा विचार महाभारतानं केला, खरंय. 5वा पुरुषार्थ जो सर्वोच्च आहे त्याचा विचार श्रीमद भागवतानं मांडला. आणि जो विचार निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. कशा प्रकारे हा रस शुकदेवांनी आपल्या स्वतः अंगीकाराला आणि परीक्षिताला तो दिला, याचं आणि अन्य सगळ्या भगवत भक्तांचं चिंतन उद्याच्या सत्रात करू. आजची वेळ आपली पूर्ण झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद प्रणवजी. आम्ही आपल्या उद्याच्या या विवेचनाची अजून आतुरतेने वाट बघतो आहोत. खूप खूप धन्यवाद.